स्वागतम. आजच्या या ऑनलाईन मीटिंग मध्ये उपस्थित असलेले आपल्या संघटनेचे राज्याध्यक्ष शिरोळकर सर, कार्याध्यक्ष निकम सर, सचिव भास्कररावजी देशमुख सर, सहसचिव कांबळे सर, अजित राहत सर, चंदनकर सर, अन्य सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सर्व पेन्शनग्रस्त बंधू आणि भगिनी यांचं मी संघटनेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. मागील मीटिंगमध्ये आपला चर्चेला विषय आला होता की आपल्याला पुण्यासारख्या ठिकाणी, मध्यवर्ती ठिकाणी आपली एखादी सभा आयोजित करून आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून पुढील आंदोलन किंवा काही मोर्चे असतील या संदर्भात विचार विनिमय करून कशा प्रकारची दिशा आपल्याला ठरवता येईल यासाठी आपण एखादं मध्यवर्ती ठिकाण निवडावं आणि त्या ठिकाणी फिजिकली आपण प्रत्यक्ष भेटून त्यावरती विचारमंथन करावं, असं मागच्या मीटिंगमध्ये आपली चर्चा झाली होती. आणि त्या अनुषंगाने आज ही आपली ऑनलाईन मीटिंग आपण आयोजित केलेली आहे. त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिला भगिनी या रक्षाबंधनाचा कार्यक्रम आंदोलनाच्या माध्यमातून करणार आहोत, अशी ही चर्चा यापूर्वी झालेली आहे. आणि म्हणून या सर्व बाबींना अनुसरून आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि पुण्यासारख्या ठिकाणी आपण केव्हा जमायचं किंवा आपण त्या ठिकाणी एकत्र केव्हा यायचं या तारखेविषयी या ठिकाणी आज चर्चा व्हावी या दृष्टीने आजची मीटिंग आयोजित केलेली आहे. मी पुन्हा एकदा सर्व बंधू आणि भगिनींचं स्वागत करतो आणि पुढील मीटिंगचा अजेंडा सुरू करावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मागील मीटिंगमध्ये ठरवल्याप्रमाणे आपली पहिली सहविचार सभा कार्यकारिणीची, की या कार्यकारिणीमध्ये जे कार्यकारिणी सदस्य, जे जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, तालुका पदाधिकारी आणि त्याशिवाय संघटनेमध्ये जे सक्रिय राहू इच्छिणारे, या सर्वांचीच आपण प्रत्यक्ष पहिली सहविचार सभा आयोजित करण्याचं मागच्या वेळेस आपलं निश्चित झालं होतं. त्याची टेंटेटिव्ह तारीख, नियोजन कुठं करायचं याच्याबद्दल जे आपले पुण्याचे आपले राज्य कार्यकारिणी सदस्य आदरणीय गोडसे सर, पुणे जिल्हाध्यक्ष डॉक्टर वाघ सर यांनी बऱ्यापैकी त्याचं नियोजन पण केलेलं आहे. पण त्याचं नियोजन करत असताना संभाव्य अडचणी पण आपल्या लक्षात घेतल्या पाहिजेत, की या सभेसाठी किती बांधव उपस्थित राहणार, त्यांचं येण्याबाबतीचं नक्की नियोजन काय आहे हेही आपल्याला कळायला पाहिजे. कारण आपल्याला माहिती आहे की पूर्ण महाराष्ट्रभर, की नागपूरला आपली टीम आहे. नागपूरला जेव्हा आपलं आंदोलन असतं तेव्हा आदरणीय प्राध्यापक निशिकांत कडू सर तिथलं सर्व नियोजन करतात. जसं मुंबईला आंदोलन असतं तेव्हा तिथं आदरणीय भास्कर देशमुख सर, लासे सर ते बऱ्यापैकी नियोजन करतात. आयुक्त कार्यालयाचं नियोजन मागच्या वेळेला गोडसे सरांनी केलं होतं आणि आता गोडसे सरांच्या जोडीला डॉक्टर वाघ सरही आहेत. त्यामुळं नियोजन करत असताना कुठलीही उणीव भासू नये ही तिथल्या लोकल संयोजकाची मनापासून इच्छा असते. कारण ती खंत आपल्यापेक्षा तिथल्या लोकल बांधवांना जास्त वाटत असतं
की अरे रे अजून 10 माणसाचं जेवण कमी पडलं, नाश्ता अजून 4 जणांना मिळाला नाही. ही जी खंत आहे ती हुरहुर आहे, ती हुरहुर प्रत्येकालाच लागून राहते. याच्यासाठी आपण जे बांधव उपस्थित राहणार आहेत त्यांची नाव नोंदणी होणं आवश्यक आहे. जे 3 दिवसामध्ये त्यांनी काय करावं, नाव नोंदणी केली पाहिजे. त्याचबरोबर तिथे येणारा जो खर्च आहे तो काही अंशी तरी आपण एक नोंदणीच्या स्वरूपात सुद्धा बेअर करावा का, कशा पद्धतीने नियोजन व्हावं याच्यासाठी ही आजची सभा आपण अरेंज केलेली आहे. जे उपस्थित बांधव आहेत त्या उपस्थित बांधवांनी आपली मतं मांडावीत. कारण जेव्हा आपली प्रत्यक्षात सभा होईल त्या सभेचा अजेंडा पण कसा असावा याच्या संदर्भात सुद्धा चर्चा होणारच आहे याच्यामध्ये. आणि आपण एका निश्चित ध्येयाकडं वाटचाल करत आहोत. कारण आपल्याला पूर्ण राज्याची बांधणी करायची, जिल्हावर बांधणी करायची, तालुक्यावर बांधणी करायची आणि आपल्याला एक भविष्यामध्ये मोठं असं आंदोलन करावं लागेल की जे आंदोलन अगदी शेवटच सरेल अशा पद्धतीने सुद्धा ते आंदोलन व्हावं. याच्यासाठीच हे नियोजन आहे. त्यामुळं या नियोजनाकडे सुद्धा बघताना की प्रत्येकानं अगदी तन मन धनाने याच्यामध्ये सहभाग नोंदवावा अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो. आणि ज्यांना आपली या संदर्भात मतं मांडायची आहेत, कशा पद्धतीने नियोजन व्हावं, काय अजेंडा असावा या चर्चा करण्यासाठी आपण ही मीटिंग आयोजित केलेली आहे. आपली मतं आपण या ठिकाणी व्यक्त करावीत. हॅलो, हा बोला बोला सर. आवाज येतो का? पिंगळे सर बोलतोय साते हायस्कूल मधून. आवाज येतोय? हा, नाव सांगा सर, कुठून? पिंगळे सर, विकास पिंगळे, मावळ तालुका, साते हायस्कूल, कैलासवासी नानासाहेब बलकोडे माध्यमिक विद्यालय. विकास जिल्हा सांगा. जिल्हा सर. पुणे जिल्हा, मावळ तालुका. ओके ओके सर, ओके. तर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की आपण जी नाव नोंदणी करू, नाव नोंदणीसाठी एक ग्रुप तयार करा आणि ज्यांची नाव जे येतील त्यांच्याकडनं कमीत कमी 100 रुपये ॲडव्हान्स घ्यायचा. त्याची माझी पण तयारी आहे. म्हणजे सगळे एकदम फिक्स होतील. म्हणजे तुम्ही जे म्हणले नाश्ता पाणी जेवण वगैरे याला आपल्याला म्हणजे बरोबर अकाउंट म्हणजे कमी कोणाला पडायचं नाही, खंत आपल्याला वाटणार नाही, असं माझं स्वतःचं मत. त्याच्यामध्ये मी पण इन्क्लूड करतो. मी पण जास्त द्यायला तयार, 100च नाही, तुम्ही किती सांगा, पण मी माझे कमीत कमी सुरुवातीला प्राथमिक स्वरूपात 100 रुपये घ्यावे अशी माझी इच्छा आहे. त्याच्यावर आणखी कोणाचं मत असलं तर तुम्ही नोंदवू शकता. येस, व्हिडिओ चालू करून बोला सर, ओपन करून बोला, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल चेहरे. कारण बऱ्याचदा आपण व्हिडिओ बंद करून बोलत असतोय. प्रत्येक मीटिंग मध्ये आपण असंच होत आहे. व्हिडिओ चालू, माझं दोन दिसलं पण असं कर ना. हा बोला बोला सर, ओके ओके. ते सांगितलं की अजून कोणाचं काय मत आठवत दुसरं एखादं. सगळ्यांच्या मतांची चर्चांती आपण निर्णय घेऊ. हो हो हो. नमस्कार, मी बोलू सर? हा बोला बोला, इंडोले सर बोला. नमस्कार सर्वांना, नमस्कार. आजच्या मीटिंगचं प्रयोजन अतिशय महत्वपूर्ण आहे. परंतु आतापर्यंत आंदोलन झाले, मिटिंगा झाल्यात, तर नेहमीचीच मंडळी त्या ठिकाणी हजर असते आणि थोडं याला जो मीटिंगचा गुगल मीटचा किंवा झूम मीटिंगचा पेड व्हायच्या बाबतीत मी दिलं होतं, एक सूचना केली होती. तर पेड व्हायच्यामध्ये जर आपण 300 पार्टिसिपेट जॉईन झाले का त्या गुगल मीटला किंवा झूम मिटिंगला, आता ऍक्च्युली प्रत्यक्ष मिटिंग आपण घेत आहोत पुण्याला, चांगली गोष्ट आहे, त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. परंतु जास्तीत जास्त संख्या, कारण काय झालं प्रत्येक जिल्ह्यामध्ये उदासीन लोक जास्त झाले. हो, हे बरोबर. एक 100 लोक जर असतील एक उदाहरण एखाद्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात, तर तिच्यातले 95 लोक इतके एवढे उदासीन आहे की त्यांना काय वाटतं, हे जे उठाठेव करतात की यांनाच पेन्शनचं पडलं, हे बाकीचे 5 जणांना 94ला 95ला असं वाटतं की मला घरी बसून तर मिळणार आहे. एक तर सुप्रीम कोर्ट देईल, त्यांचे जे काही सरकार आहे, समजा सरकारवर विश्वास इतक्या वर्ष त्यांचं त्या सरकारकडून मिळेल. तर जनजागृतीसाठी आपल्याला पेड व्हर्जनमध्ये या ज्या गुगल मिटिंग आहे, एक ते विभागीय लेव्हलचे जे ग्रुप आहेत त्यामध्ये टाकून जे कार्यपालन पेन्शनग्रस्त आहेत यांना एकत्र आणणं फार महत्वाचं आहे. कारण की प्रत्येकाचा प्रभाव जो आहे तालुक्यापुरता जिल्ह्यापुरता हा ज्याला त्याला बहुतांश आपल्याला करतो किंवा आपण इतक्या वर्षापासून या पेन्शन चळवळीमध्ये आहोत.
किंवा कोर्ट मॅटरमध्ये आहोत किंवा आंदोलनाच्या निमित्तानं एका ठिकाणी येतो. आता काय होतं की फारसं गांभीर्यानं लोक घेतच नाही. पण माझ्या जिल्ह्यामध्ये 732 लोक आहेत. त्या 732 मधला एक म्हणजे आता त्यांना कोणत्या भाषेत बोलावं तर कमेंट सुद्धा करत नाही की त्यांना वाटतं इंदोरला गरज भासलेली नाही. एका जिल्ह्यात उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आता उर्वरित महाराष्ट्राचा तुम्ही अंदाज त्या म्हणजे बांधू शकतो. तर इतके म्हणजे हे झालेले ते लोक डावलेले आहेत की त्यांना काहीच वाटत नाही. आता समजा जालन्यातून मी नाव दिलं तर मी एकट्याही किंवा एखादं 2 अंकी म्हटलं 2, 4, 5 वाढते. तर 732च्या प्रमाणात 5 जण काय करू शकतील. समजा तिथलं जे नियोजन आपण ठरवलं आपल्या संघटनेनं किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांनी किंवा आपल्या सर्वांनी की आपलं असं असं ए प्लॅन, बी प्लॅन, सी प्लॅन आहे असं ठरवलं. तर पहिली गोष्ट मला असं वाटतं की आपण हे जे आता गुगल मीट घेतोय की आंदोलनात सुद्धा राष्ट्र प्रतिसाद जो अपेक्षित आहे आपल्याला हजारात 4 डिजिट मध्ये तो मिळत नाही. याची कारणं आता त्या शोधण्यासाठी समजा आता चोडणकर सरांनी महिला ग्रुपसाठी गुगल फॉर्म तयार केला. तर अशी मंडळी भरपूर आहेत. तर समस्या पेड व्हर्जनमध्ये मिटिंग आपण विभागीय लेवलला हप्त्यातून प्रत्येक दिवस वाटून द्यायला पाहिजे. म्हणजे पुणे रिजन, छत्रपती संभाजीनगर रिजन, अमरावती रिजन असे जे सापडतील अशांची यादी हे करून आपली जी कोर कमिटी आहे समजा राज्य लेवलची यांच्याकडे त्या विभागात एका विभागाची जबाबदारी म्हणा 4-5 जणांकडे किंवा एका जणांकडे द्यायला काही हरकत नाही समजा असं मला वाटतंय. आवाज कटला असेल माझा तर तर मला असं वाटतं की पेड व्हर्जनचं मी बघितलं आता 1300 किंवा 1800 रुपये सर झूम मिटिंगच्या बाबतीत आपले शिक्षक सोशल मीडियाच्या बाबतीत जाणीवपूर्वक सगळं बघतात. रील बघतात, इंस्टाग्राम बघतात, फेसबुक बघतात, युट्यूब बघतात, सगळे येतात त्यांना. फक्त हे जे बघायचा आणि वेळ द्यायचा हे मात्र त्यांच्या जीवन आहेत की बा गुगल मीटवर थांबून कोण ऐकून कोण बोलून कोण आपल्याला काय नेता व्हायचं किंवा उठाठेव करायची नाही. तर ते जाणीवपूर्वक या गोष्टींचं म्हणजे लिंक आली सुद्धा ते जॉईन करत नाही, ऐकत नाही किंवा मग त्यांना म्हणजे काहीच देणं घेणं नाही. पेन्शन एवढे उदासीन आहेत किंवा सेवावृत्त मंडळीचे भयानक हाल होत आहेत. याबद्दल फक्त त्यांच्या हे सहानुभूती, कोरडी सहानुभूती म्हणतात त्याला, कोरडं प्रेम, कोरडं सहानुभूती. तर असं आहे. तर मला वाटतं की पेड व्हर्जनमध्ये आपण विभागीय मिटिंगा एका आठवड्यात 2 विभाग होतील, 3 होतील, नाही पूर्ण 6 होणार नाही समजा. परंतु त्यातले जे कार्यप्रवण पेन्शनग्रस्त आहे किंवा त्या या उद्देशानं झपाटून खांद्याला खाला देऊन काम करू शकतात यांची जर संख्या वाढवूया आपण. आता आपल्याला अपेक्षित काय, पुण्याला 36 जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अपेक्षित आहे, 358 तालुक्यातले तालुका प्रतिनिधी अपेक्षित आहे, कोर कमिटी एवढं तरी अपेक्षित आहे आपल्याला. ही जी उठाठेव करतोय किंवा आपण ठेवली का महिला विंग यायला पाहिजे, नॉन टीचिंगची विंग आली पाहिजे किंवा प्रतिनिधी स्वरूपात यायला पाहिजे तिथे आणि शावलतूनची एक विंग यायला पाहिजे. आता इतक्या विंग आपण तयार करून जर त्याला असं प्लॅनिंग पूर्वक आपण ऑगस्ट महिन्यात 15 सप्टेंबरपर्यंत जरी केलं तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे पुढे प्लॅनिंगला समजा. कारण कोर्टाची तारीख जी आहे 30 नोव्हेंबर 18लाच आहे. म्हणजे आपल्याकडे ऑक्टोबरचे पूर्ण 33 दिवस आहे, सप्टेंबरचे 30 दिवस आहे. तर या दिवसामध्ये असं जर संघटनेनं पेड व्हर्जन घ्यावं, गुगल मीटचं घ्यावं, काही जास्त 1300, 1400, 1800 रुपये पण म्हणता येते किंवा झूम मिटिंग बाबतीत काय होईल तर लोक म्हणतात की ते हँडलच करता येत नाही मिटिंगचं, कसं जॉईन व्हायचं, कसं ओपन करायचं. तर ह्या गोष्टी सोशल मीडियावर मात्र ते पूर्ण म्हणजे 26,000 लोक आहे ना हे पूर्ण ऍक्टिव्ह आहेत. इतके छान विज्ञान असतील ना की त्यांना व्हॉट्सअप येत नाही किंवा या गोष्टी येत नाही. पण वेळ द्यायचा कुणाला, का द्यायचा हा त्यांना म्हणजे फार म्हणजे पर्सनल कामं, ड्युटी, शाळा याला पहिलं प्राधान्य द्यायचं. पगार मिळतो ना 100% आपलं पूर्ण पेन्शनची काही हे नाही समजा त्यांना. तर त्यांना यांना पेन्शनग्रस्ताबद्दल आपल्या समस्येबद्दल काहीच देणं घेणं नाही असं माझ्या जिल्ह्याहून तरी मी अंदाज काढतो. मी सेपरेट ग्रुप तयार केला, त्यात जॉईन होत नाही, माहिती देत नाही, कमेंट सुद्धा करत नाही, हो काहीच करत नाही, टाकली माहिती तर. आणि जे पदाधिकारी नियुक्त केले मी तालुक्याचे ते सुद्धा इनॅक्टिव्ह आहेत. त्यांना वाटतं की इंडोला सरकार कधी जालन्यात 732 त्यांनी उधड घेतलेलं आहे, ठेका म्हणजे यांनी हे घेतलेलं आहे की यांना उठाठेव करायचे, नेता व्हायचंय, संघटनेत पद मिळवायचे. यामुळं सुद्धा म्हणजे आपलं जे आंदोलन म्हणा या मिटिंग्स म्हणा ह्या त्याला पूर्णत्वास किंवा जे आपल्याला अपेक्षित आहे
यशाकडे आपण वाटचाल करत नाही. त्या 25% 30% लोकांनी जरी खांद्याला खांदा देऊन जर आपल्याला हे लावलं तर ते आपल्याला शासन दरबारी योग्य पद्धतीनं किंवा योग्य डायसवर किंवा योग्य चॅनलवर ते आपल्याला नेता येईल. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, आता महिला विंग तयार झाली, रिटायरमेंट लोकांची विंग तयार आहे, नॉन टीचिंगची सुद्धा समजा असं सेपरेट केलं एक तशा विंग, तर त्याचा फायदा संघटित व्हायला किंवा संघटनामधून उपयोग आवाज येत नाही असं मला वाटतं. असं माझ्या काही सूचना आहेत. समजा काही थोड्याशा अतिरेकी वाटत असतील किंवा थोडंसं यथार्थ वाटत नसतील, परंतु हे एक फार मोठं म्हणजे शोकांतिका वाटते मला माझ्या जिल्ह्यावर, की त्यांना फारसं गंभीर नाही. पुण्याला मिटिंग ठेवा किंवा संभाजीनगरला ठेवा, तर आपण पेड व्हर्जनवर सक्ती करू शकतो. त्या ग्रुप प्रत्येकाकडे ग्रुप आहेत, तालुक्याचे आहेत, जिल्ह्याचे आहेत. उदाहरणार्थ नगर जिल्ह्याचे आता 13 ग्रुप असतील मागच्या मिटिंगमध्ये कोणीतरी सांगितलं. आणि त्यात काय ह्या व्हॉट्सअपवर ज्या माहिती मिळतात त्याच्या आधारेच ते अंदाज किंवा तर्क अनुमान बांधतात. ते परत आपण बघतो मिटिंगचं काय झालं, कोणती मिटिंग कधी काय निघालं याबद्दल प्रश्न विचारतात. आंदोलनात यायची गरज नाही, मिटिंगला हजर राहायची गरज नाही किंवा काहीच देणं घेणं नाही त्यांना. एवढे उदासीन, भयानक उदासीन. त्यांना शब्द आता काय माझ्याकडं ते कसं योग्य नाही या प्लॅटफॉर्मवर तसे शब्द वापरणं, असं माझ्या काही सूचना होत्या. काही अंश कोणाला म्हणजे पटल्या नसतील किंवा सहमत नसतं त्याबद्दल समजतो, परंतु हे फार उदासीन आहे, भयानक. या प्रत्येकाच्याच भावना आहेत सर या सगळ्या. भयानक कंडिशन आहे. तरी मी पुण्याला म्हटलं तर मिटिंगला येईल आणि माझ्या जिल्ह्यातले जे प्रतिनिधी 8 तालुक्यातले 8 आणण्याचा प्रयत्न करतील. एक जिल्हाध्यक्ष 7 आणि 8 9 10 लोक तरी मी आणण्याचा आटोकाट काय 100% प्रयत्न करेन. सर आपली डेट आहे ना, टेंटेटिव्ह तारीख 30 तारीख आहे, 30 ऑगस्ट रविवार येतो त्याची. चालेल. पुणे जिल्हा टीमशी माझं बोलणं झालंय आणि सतत 4 दिवस बोलणं सुरू आहे सर. तसं आपल्याला अजून 31 तारीख म्हणजे बऱ्यापैकी वेळ आहे. सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात सुद्धा हा जो पहिला ग्रुप आहे ना, त्या ग्रुपचं सुद्धा अशीच एक प्लॅनिंग चालू आहे. अजून त्याची तारीख आणि वेळ आणि ठिकाण बहुतेक पुणेच आहे. वेळ आणि तारीख अजून हे नाही समजा ती, आता ते सांगतील समजा मल्ले सर किंवा मग संबंधित समजा, पण त्यांचंही असं प्लॅनिंग चालू आहे. कारण जशी मोठ आपण बांधतोय सर्वांची एकत्र, की एका दिलानं किंवा एका जुटीनं हे व्हायला पाहिजे. 30 तारीख योग्य आहे, काही हरकत नाही, मला काही अडचण नाही. तेव्हा वाघ सर असतील, गोडसे सर असतील, पुण्याची मंडळी नागपूर सारखे जे काम निशिकांत कडू सर आहे तसं एकदम प्लॅनिंग करतील किंवा भास्कर देशमुख सर आणि लाल सरांची टीम आहे तसं काम पुण्याची टीम सुद्धा करेल. कारण बरेच आंदोलन आपण पुण्याला केली आपल्याला माहिती आहे. काही हरकत नाही सर, चालेल. मी 8 किंवा 10 लोक आणण्याचा प्रयत्न करेल. पण एखादी विभागीय जर झूम मिटिंग लावली ना पेड व्हर्जनमध्ये बरंच फरक पडेल. मी 4-5 जिल्ह्यामध्ये ते लिंक टाकेल आणि सक्तीनं त्यांना सांगेल की तुम्ही जॉईन व्हा म्हणून. विभागीय मिटिंग तर घ्या पेड व्हर्जनमध्ये सर. कारण हे काय होतं, आपण मोजके लोक येतोय, बोलतो, चर्चा करतोय, आपण युट्यूबवर टाकतो. युट्यूबवर सुद्धा बघत नाही लोक. मी जर मागच्या मिटिंगचं टाकलं होतं ना, काही व्ह्यू नाही त्याला, म्हणजे मला काही त्यातून उत्पन्न मिळवायचं चॅनल चालवायचं असं काही माझा उद्देश नाही. फक्त प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने मी लय केलं होतं. थोडंसं ही एक प्रसिद्धीची किंवा ज्याला म्हणता येईल इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया याकडे काहीतरी एक विंग अशी तयार करा की त्यांच्याकडे जास्तीत जास्त आपल्या बातम्या, आपल्या समस्या वाचा पडण्यासाठी उपयोग होईल. कारण ह्या बऱ्याचशा ड्रॉबॅक्स आपल्या मागच्या अनुभवातल्या किंवा आतापर्यंत झालेल्या तर आपण दुरुस्त करूयात असं मला वाटतं. चालेल, धन्यवाद सर्वांनी. ओके सर. सर अध्यक्ष, हा बोला की, जरा तुमचा एक व्हिडिओ सर जे म्हणतात हा मी जरा बसमध्ये आहे. सर जे म्हणतात तो कन्सेप्ट बरोबर आहे. 2 किंवा 3 महिने आपले पैसे जाऊ दे सर, काय अडचण नाही आहे. प्रयत्न करायला हरकत नाही सर. सर ओके ओके, थँक्यू. सर्वांचे धन्यवाद. माझ्या सूचना मान्य केल्याबद्दल धन्यवाद. सर आपली जी प्रत्यक्ष सहविचार सभा आहे ती काही विषय आपल्याला मीटिंगमध्ये असं कॉमन बोलता पण येत नाहीत, तिथं आपल्याला प्रत्यक्षात बोलता येतात. आणि त्यामुळं सगळ्यांनाच माझी विनंती की कमीत कमी जे सगळे जिल्हाध्यक्ष आहेत आणि कार्यकारी सदस्य आहेत त्यांनी तर एक तरी मस्ट म्हणजे यायलाच पाहिजे, हजर राहायलाच पाहिजे सर.
म्हणजे तुमची किती तळमळ आहे किंवा तुम्हाला किती त्याच्याबद्दल आवड आहे किंवा आपण जे कार्य करतोय त्याच्याबद्दल बाबा स्वतःला जर वाटत असेल किंवा याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह व्हायलाच पाहिजे आणि ते आपल्याला प्रयत्न करायलाच पाहिजेत. भले कितीही महाराष्ट्रामध्ये कितीही जर बांधव उदासीन असतील, मग ते उदासीन आहेत, मग त्यांच्यावरती नाराज होऊन आपल्याला चालणार नाही सर. कारण आपल्याला गाडा हाकायचंच आहे. म्हणजे भले तो कितीही असतील, जे येतील त्यांना घेऊन सर आपल्याला हे काम करायचंच आहे. यासाठीच आपल्याला हा बोला सर. सर्व ऑनलाईन मीटिंग मध्ये सर्व सदस्यांचं सुरुवातीला स्वागत करतो. आदिल साहेबांच्या परवानगीनं माझं मत मांडण्याचा प्रयत्न करतो. सर्वांना नमस्कार. खर तर गेले 2.5-3 वर्ष आपली संघटना अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते. याचं उदाहरण म्हटलं किंवा याची पावती म्हटली तर बऱ्याच संघटनेचे पदाधिकारी आपल्या अध्यक्षांच्या बरोबर किंवा इतर राजकारणीच्या सदस्यांच्या बरोबर चर्चा करत असतात आणि थोड्या दिवसामध्ये याची प्रचिती सुद्धा आपल्याला येऊन जाईल. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुण्याचा हा मेळावा झाल्यानंतर आपल्या कोल्हापूरच्या भूमीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये तो मेळावा सुद्धा आपल्या संघटनेच्या माध्यमातून होईल. परंतु ते करत असताना इथे सूचना मान्य हेंडोले सरांनी ज्या सूचना मांडल्या अतिशय योग्य आहेत. परंतु थोडस आपण पुढे जात असताना ह्या सूचना आपल्या अंमलात तर आपण आणूच, पेड वर्जन वगैरे आपण घेऊ, त्याबद्दल जमत नाही. परंतु 30 तारखेचं जे नियोजन अध्यक्ष साहेबांनी जे पुण्याच्या टीमने जे ठरवलेलं आहे त्या बाबतीमध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक विचार करूया. कारण 2.5-3 वर्ष झालं आपण प्रत्येक वेळेला सर्वजण म्हणत होतो की फिजिकली बैठक आपली होणं गरजेचं आहे. परंतु आपण आंदोलनं करत राहिलो, आंदोलनं केली आणि आज जसं पाहिलं तर राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले बरेच सर्व सदस्य किंवा सभासद बंधू आणि भगिनी काम करत आहेत आणि प्रत्येक संघटनेमध्ये काम करत असताना त्या आपल्या संघटनेचं कार्य निष्ठेनं चालू आहे आणि म्हणून सगळेजण आपल्याकडे येत आहेत. आणि म्हणून फिजिकली मीटिंग अटेंड करत असताना 200 रुपये एक हे असावी, नोंदणी फी ज्याला आपण म्हणू. कारण आता सरांनी पेड वर्जन का सांगितलं तर लोक येत नाहीत म्हणून. कारण फ्री दिलं की कुठल्याही माणसाला पचत नाही किंवा नको वाटतंय. त्याच्यामुळे एक 200 रुपये आपण तिथं नोंदणी फी ठेवावी. कारण असं आहे की संघटनेच्या वतीनं सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवण आपण तिथं देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मॅक्झिमम संख्या कळावी. कारण नोंदणी सर का म्हणतायत अध्यक्ष साहेब, नोंदणी करण्याचं कारण असं आहे की त्याच्या 3-4 दिवसामध्ये जर आपल्याकडे नोंदणी व्हायला सुरुवात झाली गुगल पेवर किंवा एक 5-6 लोकांच्या जे काय अकाउंट देतील त्या अकाउंटवर पैसे यायला लागले तर आपल्याला कळून की बाबा पुण्यामध्ये किती लोक येणार आहेत, किती बांधव आपले पोहोचणार आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी अंदाज येईल. आणि तो अंदाज आल्यानंतर पुण्यामध्ये आपले जे काय राजकारण्याचे सदस्य बोरसे साहेब आणि आताचे जिल्हाध्यक्ष वार सर यांना अंदाज करून आपल्याला तिथलं कामकाज कसं सुरळीतपणे पार पडता येईल त्या दृष्टिकोनातून काम करता येईल. आणि ते करत असताना माझी तर इच्छा आहे 1000 लोक यावे. कारण फिजिकली मेळावा आपण पहिल्यांदाच घेतोय. आंदोलन आपण गेली 10 आंदोलन केलेले. हा मेळावा असा असणार आहे की त्या मेळाव्यामध्ये जे काही येणार आहेत आपले सदस्य किंवा सक्रिय जे बांधव आहेत, एखादा जिल्हाध्यक्ष एखादा तालुका अध्यक्ष जर त्यावेळेला त्या महामेळाव्यामध्ये किंवा त्या आपल्या फिजिकली अटेंडन्स मध्ये उपलब्ध नसेल किंवा आलेलं नसेल तर अध्यक्ष साहेब माझ्या आपणास विनंती असणार आहे मी जरी नाही आलो तरी माझ्या सहित न येणाऱ्या सदस्याला आपल्या कार्यकारिणीतून वगळण्यात यावं आणि नवीन काम करणारा जो काही तिथं बांधव आहे त्याच्या हातामध्ये ती द्यावी आणि त्या माणसाला काम करण्यासाठी तिथं आपल्याला करता येईल. कारण हेंडोले सर म्हटले त्या पद्धतीनं लोक येत नाही तर जे काही लोक येणार आहेत त्याच लोकांच्या हातामध्ये आपण शिवधनुष्य देऊया आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं याही मेळाव्याला आणि पुढच्याही आंदोलनाला लोक कशा पद्धतीने जास्त येतील यासाठी आपण प्रयत्न करूया. त्याचबरोबर दुसरं एक महत्वाचं रजिस्ट्रेशनचं देशमुख सरांना खास करून माझी विनंती असेल की सर रजिस्ट्रेशनचं कामकाज लवकरात लवकर व्हावं. कारण आता फिजिकली ज्या वेळेला आपण जमतोय त्यावेळेला एक सिस्टीम आहे किंवा कोल्हापूरच्या विभागीय कार्यालयामध्ये जात असताना आता मी बऱ्याच वेळेला बघतोय आमचे शिक्षकेतर जे काही संघटना आहेत किंवा आपल्या शिक्षकांच्या ज्या संघटना आहेत, आजगावकर साहेब आपले शिक्षक आमदार
तर त्यांच्या संघटनेचे ज्या वेळेला लोक पदाधिकारी येत असतात त्यावेळेला त्यांच्या गळ्यामध्ये ते आय कार्ड असते आणि मग तिथला जो काही शिक्षण अधिकारी कार्यालयातला किंवा डीवायडी कार्यालयातला जो काही पिऊन आहे, शिपाई आहे, तो त्यांना अडवत नाही किंवा लगेच आतमध्ये त्यांना पाठवतो आणि त्याच्यामुळे त्या सिस्टीमचा किंवा त्या रजिस्ट्रेशनचा किंवा त्या आय कार्डचा अशा पद्धतीने आपल्याला उपयोग होतो आणि मग येणारा माणूस कोण आहे काय आहे त्याचं कळत नाही. कारण सब घोडे 12% असं शिक्षणाचं काम आहे आणि म्हणून सचिव साहेबांना, आदेश साहेबांना विनंती असेल माझी की येणाऱ्या या आपल्या मेळाव्याच्या अगोदरच आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण व्हावं. निश्चितपणे सर तुमच्या हाकेला आणि तुमच्या आर काकेला सुद्धा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्वच हाक देऊ, हाकेला हाक मिळवू आणि हा मेळावा कमीत कमी 1000 लोक कशी येतील यासाठी आपण प्रयत्न करू. मग गेले वर्जन सुद्धा घेऊ आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा जर झाला तर याच्यापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी येतील असं माझं निश्चितपणे मत आहे आणि म्हणून 200 रुपये नोंदणी फी असावी असं एक माझं मत आहे. मला आपल्याला आपण बोलल्याला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद आहे सर.